नमस्कार. मी दिनार सोनी, माझं यूट्यूब चॅनल ॲट द लॉ पॉईंटवरून. आज थोडं ॲडमिनिस्ट्रेशन एक्झिक्युशनबद्दल बोलायचं आहे. भारतातल्या कायद्याच्या पॉईंटनी आपल्याकडे लोकशाहीचा इतका सुकाळ झालेला आहे की पंतप्रधानाच्या दिवंगत आईवर AI केला जातो आणि टिंगल केली जाते. मोदींच्या आईचा AI त्यांनी केलेला मी स्वतः पाहिलेला आहे. TV वर दाखवला तेव्हा त्यांची आई बसलेली आणि काहीतरी बोलते ते मला कळलं नाही आणि मोदी बाजूला झोपलेत असा तो AI आहे. CMला देवेंद्र फडणवीसना आईवरून शिव्या दिल्या जातात. फडणवीस काही करत नाहीत, शांत बसतात. एक हुल्लडबाज जमाव मुंबईत येतो, केऑस करतो, 5 स्टार हॉटेलात घुसायचा प्रयत्न करतो, पोलिसांच्या बॅरिकेड्सवर चढून बसतो, सिग्नलवर चढून बसतो, सिटीची वाट लागते, सगळीकडे घाण होते आणि परत कोणी काही करत नाही. ही जी निर्णायकी अवस्था झाली याच्यात लोकशाही बचाव म्हणतात, तर मला विरोधी पक्ष म्हणतात. म्हणजे विरोधी पक्ष म्हणतात लोकशाही बचाव, आणि लोकशाहीचा सगळ्यात जास्त बोजवारा विरोधी पक्षांनी केलेला आहे. विरोधी पक्षांनी लोकशाही खलास करून टाकलेली आहे. लाखो माणसं कोर्टाची परमिशन धुडकावून मुंबईत येतात, हवे तिथे वावरतात, हवे ते करतात, ट्रॅफिक जॅम करतात आणि शासन असाही या पद्धतीने बघत राहतं. हा लोकशाहीचा बोजवारा उडालेला आहे. ही बेबंदशाही आहे. तेव्हा लोकशाही बचाव म्हणणाऱ्या विरोधी पक्षांनी लोकशाहीचा बोजवारा उडवला आहे. चेष्टा आहे लोकशाहीची. माझ्या मते आता लोकशाही नाहीच आहे. मग हुकुमशाही आहे का? हुकुमशाही पण नाही आहे. आता देशात हुकुमशाही पण नाही आणि लोकशाही पण नाही. कुठलीच शाही नाही आहे. कोणी ज्याला पाहिजे द्यायचं आणि त्याने वाटेल ते करायचं. मध्ये मोदी सरकारने कायद्यांच्या मध्ये सुधारणा करणार असं जेव्हा डिक्लेअर केलं जाहीर, तेव्हा मला खूप आशा वाटली. पण मोदी सरकारने केलं काय, तर फक्त सेक्शनचे नंबर बदलले. सेक्शनचे नंबर बदलणे म्हणजे कायद्यात बदल करणे नव्हे. कायद्यात 180 अंशांनी परिवर्तनाची गरज आहे. हे ब्रिटिशांनी केलेले, त्यांना सोयीस्कर असे अतिशय जुनाट कायदे आहेत. ब्रिटिश जाऊन 75 वर्ष झाली. 75 वर्षांनी कायद्यात काही फरक झालेला नाही आहे. कायद्याची कोणाला भीतीच वाटत नाही. म्हणजे पुण्यातली आंबेडकर गँग असो, दुसऱ्या कुठल्या गँग, आता घायवळ गँग आहे मला वाटतं. माहीत नाही मी बरोबर बोलतोय की नाही. म्हणजे मी बरोबरच बोलतोय पण आडनाव बरोबर घेतलं की नाही मला माहीत नाही. घायवळ गँग अशी कुठली तरी गँग आहे. कोयता गँग एक आहेच. ह्या सगळ्या गँग्स रात्री बेरात्री शस्त्र परतून शहरात दहशत माजवतात आणि पोलीस त्यांना अरेस्ट सुद्धा करू शकत नाहीत. हे भयंकर चिंताजनक आहे. म्हणजे ही हुकुमशाही पण नाही आणि लोकशाही पण नाही. भारतात कुठलीच शाही नाही आहे. आओ जाओ घर तुम्हारा. रोहिंग्या येतात, त्यांना बसवलं जातं. बांगलादेशातले मुस्लिम कलकत्ता वाया कलकत्ता मुंबईत येतात आणि लॉ अँड ऑर्डरची सिच्युएशन उपस्थित करतात. आणि मग आम्ही म्हणतो मग यांना निवडून कशाला द्यायचं. ॲडमिनिस्ट्रेशन आणि एक्झिक्युशन कायद्याचं काहीच नसेल. तुम्ही मला सांगा, एकेका गुंडाच्या नावावर 5 खुन्यांची नोंद, 6 खुनांची नोंद, 10 खुनांची नोंद होतच कसं? एक खून झाल्यानंतर दुसरा खून होतोच कसा? हे बेलवर सुटतात. बेलची प्रोव्हिजन आहे. म्हणजे बेलची प्रोव्हिजन असावी, त्याला मी नाही असं नाही म्हणत, पण अत्यंत जबाबदारीने बेल दिला जावा. माझं असं स्पष्ट मत आहे की कुठलाही गुन्हेगार सुधारत नाही. हे हल्लीचा कल जागतिक कल आहे. म्हणजे भारतातला नाही, गुन्हेगारांना सुधारण्याकडे कल आहे. गुन्हेगार झालं ना तरी ती शेवटी माणसंच आहेत ना, त्यांना आपण सुधारूया, त्यांना अजून एक चान्स देऊन बघूया. हे साफ चुकीचं, 100% चुकीचं आहे आणि अजून ते आपल्या लोकांना कळत नाहीये. रेपच्या गुन्ह्याला सुद्धा 3 महिन्यात चार्जशीट जर का दाखल नाही झाली किंवा काही नवीन फॅक्ट्स आली तर मिळतो, बेल दिला जातो. रेप हा इतका जघन्य, म्हणजे काय हिनस क्राईम म्हणतात त्याला. हिनस क्राईम म्हणजे काय म्हणायचं आता, ओंगळ किळसवाणा गुन्हा आहे की ज्या बाईवर रेप होतो ती आयुष्यात न उठते, खलास होते. ती मरेपर्यंत तिला तो रेपचा सीन आठवत राहतो. तिचं व्यक्तिमत्व खलास होतं, उद्ध्वस्त होतं, जाळलं जातं तिचं व्यक्तिमत्व. याला बेल कसला? कितीही महिन्यात जरी चार्जशीट सादर झाली तरी चालेल, पण रेपचा आरोप झालेला माणूस सुटणार नाही बेलवर. आता असं आहे, सुक्याबरोबर कधी कधी ओलं पण जळते. 1-2 निरपराध त्याच्यात अडकतील याची मला कल्पना आहे. लोक सूडबुद्धीने एकमेकांच्यावर आरोप करतात हे पण मला माहिती आहे. पण 1-2 निरपराध अडकले बेलच्या शिवाय केस संपेपर्यंत तुरुंगात तरी चालेल. पण बेल झालेला मनुष्य, आपला रेप ज्याने केला तो मनुष्य बेलवर सुटता कामा नये. मर्डरचे आरोपी बेलवर सुटतात.
कायद्याची कोणाला भीतीच राहिलेली नाहीये. आणि बेलच्या प्रोव्हिजन्स अतिशय लिनियंट आहेत, त्या अधिक कठोर केल्या पाहिजेत. अँटिसिपेटरी बेलच्या प्रोव्हिजन्स पण कठोर केल्या पाहिजेत. तुरुंगात ठेवून लाईव्ह इम्प्रिझनमेंट, हल्ली काय झालंय जगभर एक कल चाललाय की फाशीची शिक्षा, हल्ली म्हणजे बरेच वर्ष चाललंय की फाशीची शिक्षा नको. डॉक्टर श्रीराम लागूंचा मी एकदा एक कॉमेंट ऐकला त्यांच्या इंटरव्ह्यू समोरासमोर, असा काहीतरी प्रोग्राम होता. श्रीराम लागू म्हणतात की एका माणसाने दुसऱ्या माणसाला मारणं म्हणजे कोणी जजनी गुन्हेगाराच्या फाशीचा ऑर्डर देणं असं ते म्हणतात. जजनी एका गुन्हेगाराच्या फाशीची ऑर्डर देणं, न्याय देणं म्हणजे एका माणसाने दुसऱ्या माणसाला मारा असं सांगणं, हे केवढं भयंकर आहे. पण लागूंच्या हे, त्या अर्थात लागू आता गेलेले आहेत, मी त्यांच्यावर अजिबात जास्त बोलणार नाही. त्यांच्या हे लक्षात आलं पाहिजे की ज्या माणसाला फाशी होते त्यांनी काय आधी केलं आहे. ह्युमन राईट्सवाले लगेच धावपळ करत पुढे येतात आणि ह्युमन राईट्सवाले केव्हा पुढे येतात, गुन्हेगार बचाव. ते कधी पोलीस एखादे जर का गेले, पोलीस कर्मचारी एखाद्या कारवाईत, तेव्हा त्यांना ह्युमन राईट्सवाल्यांना अजिबात आठवण येत नाही की पोलिसा सुद्धा माणूस आहे, त्याला सुद्धा अधिकार आहे. पोलिसांच्यावर आज लोड किती आहे बघा तुम्ही. लोड बघितलं पोलिसांच्यावर असलेलं तर ती त्यांची जी संख्या आहे ती पुरेशी आहे का. गणेशोत्सव 10 दिवस पोलीस 24 तास बिझी, जरांगी मुंबईत आला पोलीस 24 तास बिझी, नवरात्र पोलीस बिझी, दिवाळी दसरा पोलीस बिझी, ईद मुबारक अमुक तमुक सगळ्यात पोलीस 24 तास बिझी. त्यांची संख्या अतिशय अपुरी आहे. त्यांची संख्या खूप वाढवायला पाहिजे. किमान आजच्यापेक्षा दुप्पट तिप्पट आत्ता जी संख्या आहे त्याच्या दुप्पट तिप्पट झालीच पाहिजे. आता एवढे पोलीस वाढवायचे म्हणजे पगाराची आलेच ना, सगळं पैशाकडेच येतं अहो. मग पगाराची प्रोव्हिजन नाही अहो, गव्हर्नमेंटला परवडत नाही. मग एवढे लोक टॅक्स देतात, ते कशाला टॅक्स देतात. काहीच जर का तुम्हाला परवडत नसेल तर मग सोडून द्या ना, आपण ब्रिटिशांना परत बोलवूया. काहीच परवडत नसेल तर आपण आनंदाने पारतंत्र्यात जाऊ, ब्रिटिशांना परत बोलवूया. आता ते 1000 पोलीसचे 2000 केले, 4000 केले, तर त्यांना कसं परवडत तुमची ड्युटी आहे. त्याच्यासाठी तुम्हाला आम्ही निवडून दिलेलं आहे. परवडत नाही तुम्ही सांगायचं नाही. जेवढे पाहिजे पोलीस तेवढे पोलीस शहराच्या देशाच्या सुरक्षिततेसाठी दिलेच पाहिजेत. आता कायदे रिफॉर्म करायची गरज आहे. नॉन कॉग्नायझेबल ऑफेन्स म्हणजे अदखलपात्र गुन्हा, त्यांची संख्या कमी करून टाकून सगळे दखलपात्र गुन्हेच केले पाहिजेत. प्रत्येक गुन्हा किंवा जास्तीत जास्त गुन्हे हे दखलपात्र असतील असं बघितलं पाहिजे. एनसी इतकी लाईट प्रोव्हिजन आहे कायद्याची, ॲज गुड ॲज नो प्रोव्हिजन. ज्याच्या विरुद्ध एनसी केली जाते तो म्हणतो एनसी करतील ना, बघून घेते एनसीला काही होत नाही. सगळ्या जगाला माहिती आहे. कोणी कोणाच्या 2 थोबाडीत मारणं, रस्त्यावर 4 लाथा घालून मारणं, शिवीगाळ करणं, विनयभंग करणं, सगळे एनसी आहे. हे एनसीचे गुन्हे कमी केले पाहिजेत. सेक्शनचा नंबर बदलणं म्हणजे कायदा बदलणं नव्हे, कायदे खूप कठोर केले पाहिजेत. आणि जर का तुम्हाला केसचा रिझल्ट लवकर लावायचा असेल, सामान्य जनांना कळत नाही. मी याच्यावर एकदा बोललो पण होतो की ज्युडिशियल डिले का होतो, याच्यावर मी मागे एकदा बोललो होतो. एक केस 40-40, 50-50 वर्ष चालते ट्रायल कोर्टात आणि त्याच्यानंतर अपील, म्हणजे झालं 100 वर्ष लागली. ह्या काय केसेस आहेत का? या सिव्हिल डिस्प्यूट्समध्ये ठीक आहे, हल्ली क्रिमिनल केस सुद्धा 8-10 वर्षाची शिवाय निकाल लागत नाही क्रिमिनल केसचा सुद्धा. तेव्हा ज्युडिशियल प्रोसेसच्या ज्या प्रोव्हिजन्स आहेत त्या फास्ट केल्या पाहिजेत. आणि त्या फास्ट कशा होणार? तुम्हाला जास्त न्यायाधीश ठेवावे लागणार. जास्त न्यायाधीश आले की जास्त न्यायाधीशांचा स्टाफ आला, झालं म्हणजे सगळं आलं परत पैशाशी. म्हणजे प्रत्येक वेळेला गव्हर्नमेंटकडे प्रोव्हिजन नाही, गव्हर्नमेंटकडे जागा नाही. तुम्हाला लाडक्या बहिणींना दर महिना 1500 रुपये द्यायला आणि ते 2100 करायला तुमच्याकडे पैसे आहेत. पण जर का लोकांना निर्णय एखादा लवकर हवा असेल, गुन्हेगारांचा कठोर बंदोबस्त हवा असेल तर त्याच्यासाठी पैसे नाहीत. कायद्यात अशी एक गोष्ट आहे की शिक्षा करायला प्रत्येक जे रॉंग घडतं त्याला एक सेक्शन असावं लागतं. पण तुम्ही बघितलं उद्धव ठाकरेंनी विदाऊट सेक्शन त्या बिचाऱ्या केतकी चितळेला 40 दिवस तुरुंगात टाकलं. तेव्हा कधी झोटिंगशाही चालली होती ती, तेव्हाही लोकशाही नव्हतीच. अर्णव गोस्वामीला 12 दिवस जेलमध्ये टाकला आणि कमांडो पाठवून उचलला. तो काय गुंड आहे का त्याला कमांडो पाठवून घरातून फरफटत न्यायला? गुंडांना पण तुम्ही असं नेत नाही जसं अर्णव गोस्वामीला दिलं. तेव्हा उद्धव ठाकरेची सूड उगवणारी राजनीती तेव्हा बघितलेलीच आहे. हे काय चाललंय काय? म्हणजे कोणी येतं काय हवं ते करतो. पुण्यामध्ये कोयता गँग येते, इकडे मनोज जरांगे येतो. आता चलो दिल्ली, म्हणजे मुंबईची वाट लावून थकलो, आता दिल्लीला जाऊन वाट लावूया. याच्यासाठी तुम्हाला नवीन सेक्शन करावे लागतील.
कारण पंतप्रधानाच्या आईची टिंगल करणं, AI बनवणं याच्यावर सेक्शन नाही आहे. मग तो सेक्शन करावा लागेल, तुम्हाला नवीन तयार करावं लागेल. मुख्यमंत्र्याला आईवरून शिवी देणं हा सेक्शन नाही आहे आता. मग तो सेक्शन तुम्हाला तयार करावा लागेल, एनॅक्ट करावं लागेल. त्याच्यासाठी तज्ज्ञांची समिती लागेल. रिटायर्ड जजची आणि नामवंत वकिलांची समिती तयार करा. रिटायर्ड जजची म्हणजे ते जज पारखून घ्यावे लागतील. मागे एका जजच्या घरामध्ये 225 कोटी रुपये कॅश सापडले. तसले जज नको, त्यांनी कायद्याची अजून वाट लागेल. तर चांगले जज घ्या, चांगले वकील घ्या, कमिटी तयार करा आणि लवकरात लवकर फास्टेस्ट त्यांना नवीन कायदे करायला सांगा. नवीन कायदे एनॅक्ट करायला सांगा. एनॅक्ट करायचं म्हणजे नवीन कायदे तयार करायचे आणि जुने कायदे कठोर करायचे. जामिनाच्या ज्या प्रोव्हिजन्स आहेत त्या अधिक कठोर करा. उठसूट प्रत्येकाला जामीन मिळता कामा नये. 2-4 लोकांचं याच्यात नुकसान होईल. मला कळतं, मी स्वतः वकील आहे, मला कळतं हे की सुक्याबरोबर ओलं जळतं. कधी कधी निरपराध माणसं भरडली जातील, पण त्याला इलाज नाहीये. त्याला इलाज नाहीये. असं होणारं. जी सिस्टीम अतिशय कडक झाली पाहिजे. इंदिरा गांधींनी आणीबाणी पुकारली होती. माझं त्या आणीबाणीला समर्थन होतं. माझं म्हणजे मी असं म्हणतो की माझं समर्थन होतं, मी काय मोठा पुढारी त्या अर्थाने नका घेऊ. माझं समर्थन होतं म्हणजे मला ती आणीबाणी आवडली होती. तुम्हाला सांगतो, 19 महिन्यात इंडस्ट्रियल फ्रंटवर एकही स्ट्राईक झाला नाही. 19 महिन्यात औद्योगिक पातळीवर फ्रंटवर एकही स्ट्राईक झाला नाही. इंदिरा गांधीच्या आईवरून वडिलांवरून शिव्या देण्याची कुणाची हिंमत होती का? हिंमत आहे का? बाळासाहेब ठाकरे असते. मला परवा बाळासाहेबांची, हल्ली बऱ्याच वेळा मला बाळासाहेबांची आठवण होते. बाळासाहेब उघडपणे म्हणायचे की माझी लोकशाहीला मान्यता नाही, हुकुमशाही पाहिजे. मी तेच सुचवलेलं आहे. माझा एक पॉडकास्ट त्याच्यावर झाला की हुकुमशाही पाहिजे. बाळासाहेबांच्या आईला शिवी देईल का मनोज जरंगे? आहे हिंमत बाळासाहेबांच्या आईला शिवी देण्याची? नाहीसा करून टाकतील त्याला शिवसैनिक 24 तासात. दहशत पाहिजे हो, गव्हर्नमेंटची दहशत पाहिजे. गव्हर्नमेंटला कोणी घाबरतच नाही. पंतप्रधानाला कोणी घाबरतच नाही. CMला कोणी घाबरतच नाही. कायद्याला कोणी घाबरतच नाही. उघड गुंडगिरी चालते. परवा पुण्यात निरपराध माणसांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. काय चाललंय काय? म्हणजे काय, याला काय अर्थ नाही. मी म्हणतो ते ही हुकुमशाही पण नाही आणि लोकशाही पण नाहीये. कुठलीच शाही नाहीये, बेबंदशाही आहे. तर कायद्यात लवकरात लवकर सुधारणा करा. जामिनाच्या प्रोव्हिजन कडक करा. उठसूट जामीन मिळता कामा नये. न्यायाधीशांची संख्या वाढवा. पोलिसांची संख्या वाढवा म्हणजे भरपूर वाढवा. 2 न्यायाधीश वाढवले असं नाही, दुप्पट तिप्पट करा. त्यांच्यासाठी कोर्टाला जागा उपलब्ध करून द्या. मी तर म्हणतोय अजून तुरुंग बांधा. तुरुंग कमी पडत आहेत आता, ऑलरेडी कमी पडत आहेत. ओव्हर क्राऊडेड आहेत. ट्रायलचे ज्यांची ट्रायल चालले असे गुंड तुरुंगात ठेवावे लागतात. तर अजून तुरुंग बांधा. आपल्या देशात जागा भरपूर आहे. तिथे मॉल बांधू नका, थिएटर बांधू नका, तुरुंग बांधा. लोकांना दहशत वाढली पाहिजे. एकदा माणूस तुरुंगात गेला की त्याला नोकरी मिळत नाही. म्हणजे गव्हर्नमेंटची काय, खाजगी नोकरी सुद्धा मिळत नाही. कोणी ठेवेल का एखाद्या चोराला आपल्या त्याच्यामध्ये दुकानावर कामाला किंवा कोणाला? क्रेडिबिलिटी खलास होते. तर जामिनाच्या प्रोव्हिजन स्ट्रिक्ट करा. कोर्ट वाढवा, पोलीस वाढवा, न्यायाधीश वाढवा, पैशाची प्रोव्हिजन करा. या देशाची न्यायिक व्यवस्था अतिशय स्ट्रिक्ट झाली पाहिजे. आणि मुख्य म्हणजे मोदींना आणि फडणवीसांना आणि अशा अनेक प्रकारच्या मुख्यमंत्र्यांना आणि राजकीय नेत्यांना म्हणजे मंत्र्यांनाच माझी हात जोडून विनंती आहे की तुम्ही एवढे मवाळ राहू नका. हा अतिरिक्त गांधीवाद झालाय, प्रचंड गांधीवाद झालाय, फोफावलाय. हा देशाला खड्ड्यात घेऊन जाणार आहे. सद्गुण सुद्धा अतिशय झाला तर तो वाईट ठरतो. एखादी मिठाई गोड लागते म्हणून आपण 24 तास खात बसलो तर आपण आजारी पडू. ऊस जरी गोड लागला तरी मुळापासून खायचा नाही, हे लक्षात घ्या. तर मोदींना आणि फडणवीसांना एस्पेशली माझं सांगणं आहे, तुमचं वागणूक बदला. तुमची इतके सौम्य राहू नका. तुम्ही अति चांगले आहात आणि अतिशय चांगुलपणाला स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांनी अतिशय उत्कृष्ट नाव दिलंय. त्याला ते सद्गुण विकृती म्हणतात. सद्गुण विकृती. देवेंद्र फडणवीस हे इतके चांगले आणि इतके सज्जन आहेत, त्याचप्रमाणे मोदी हे इतके चांगले आणि इतके सज्जन आहेत की सद्गुण विकृती झालेली आहे. आपल्या देशात देशद्रोहाचा गुन्हा आहे की नाही असा मला प्रश्न पडतो. कोणीतरी कन्हैया कुमार उठतो, कोणी 4 लिब्रांड उठतात आणि अफजल हम शर्मिंदा आहे, तेरे कातिल जिंदा आहे असं म्हणतात. अफजल हा दहशतवादी होता. अफजल हम शर्मिंदा आहे, तेरे कातिल जिंदा आहे म्हणजे गव्हर्नमेंट अजून जिवंत आहे याची आम्हाला लाज वाटते असं म्हणतायत.
म्हणजे त्यांच्या दृष्टीने गव्हर्नमेंट उलथून टाकायला पाहिजे, मारून टाकायला पाहिजे. असे लोक भाषणं देतात, उघडपणे फिरतात, अरेस्ट होत नाही. मग देशद्रोहाचा गुन्हा तुम्ही लावणार तरी कोणाला? देशद्रोहाचा गुन्हा स्ट्रिक्टली अप्लाय करा. गव्हर्नमेंटच्या अगेन्स्ट किती बोलायचं, लोकशाहीत काय काय बोलायचं, याला लिमिटेशन पाहिजे. तसे कायदे करा. देश निर्णायक अवस्थेत आहे. तो जर का तुम्ही दोघंही जण म्हणजे महाराष्ट्रासाठी फडणवीस आणि देशासाठी मोदी, हिमंता विश्वकर्मा आणि योगी हे फार चांगले आहेत. माझं त्यांच्याबद्दल मत चांगलं आहे. त्याने अजून चांगलं व्हायला पाहिजे, अजून कडक व्हायला पाहिजे या दोघांनी. आणि फडणवीसांनी कृपा करून आपला चांगुलपणा सोडावा, मोदींनी पण सोडावा. कठोर व्हा, कायद्याची कठोर अंमलबजावणी करा, नवीन कायदे बनवा, पोलीस वाढवा, न्यायालय वाढवा. देश जरा संघटित अवस्थेत येऊ दे. लोकांना न्यायालयाची, पोलिसांची दहशत वाटू दे. पोलिसांना लोक घाबरले पाहिजे. इकडे पोलीस लोकांना घाबरतात. ते जरांगे पाटील आले होते आणि पोलीस त्यांना समजावून सांगत होते, त्यांच्या न्यायाधीश सहकार्यांना, आय मीन काय आंदोलकांना. पोलीस समजावून सांगतात नका करू असं, प्लीज नका करू रे. ही काय भाषा आहे का पोलिसांची? म्हणजे पोलीस घाबरतात आंदोलकांना, आंदोलक घाबरतच नाहीत. मध्ये एकदा आझाद मैदानावर आंदोलकांनी पोलिसांच्या गुप्तांगाच्यावर अत्याचार केले होते असं मी पेपरमध्ये वाचलं होतं, टीव्हीवर पाहिलं होतं. महिला पोलिसांची छेड आझाद मैदानावर आंदोलकांनी काढली होती. आत्ताचं नाही म्हणत आहे मी, आत्ताचं नाही, मध्ये काही वर्षापूर्वी झालं होतं असं. काय हिंमत आहे बघा. हे सगळं थांबलं पाहिजे. तुमच्याकडून थोडी अपेक्षा आहे म्हणून मी पॉडकास्टद्वारे तुम्हाला विनंती करते. धन्यवाद.